मंडळी, पावभाजी तर खायची आहे, पण हॉटेलसारखी चव घरी येत नाही किंवा खूप भांडी घासावी लागतात म्हणून कंटाळा येतो का? तर आज आपण बघणार आहोत कुकरमध्ये झटपट आणि एकदम ढाबा स्टाईल पावभाजी. यासाठी आपण घेतले आहेत बारीक चिरलेले टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची, फ्लावर, गाजर, मटार आणि अर्थातच उकडलेले बटाटे. सोबत भरपूर अमूल बटर आणि पावभाजी मसाला. चला तर मग गॅसवर कुकर ठेवूया. त्यात आधी थोडं तेल घालायचं. तेल टाकलं की त्यात तमालपत्र आणि थोडे खडे मसाले टाकायचे. आता यात जाईल भरपूर बारीक चिरलेला कांदा. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. घाई करायची नाही. कांदा जेवढा चांगला परतला जाईल तेवढी भाजीची चव भारी येते. कांदा परतला की यात टाकूया भरपूर टोमॅटो आणि लगेचच चवीनुसार मीठ, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतील. आता यात जातील आपले रेग्युलर मसाले, जसं की हळद, लाल तिखट आणि धने पावडर. हे सगळं तेलात छान एकजीव करून घ्यायचे. मसाला तेल सोडेपर्यंत चांगलं परतायचं. आता यात टाकूया पावभाजी मसाला आणि बारीक चिरलेली शिमला मिरची. यानंतर फ्लावर, मटार, गाजर या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्या. याच वेळी आपण यात टाकणार आहोत ठेचलेलं आलं लसूण आणि भरपूर ताजी कोथिंबीर. आता यात जातील स्मॅश केलेले उकडलेले बटाटे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाजीच्या अंदाजाने यात पाणी घालायचं आणि पावभाजी म्हटल्यावर बटर तर असलंच पाहिजे. एक मोठा बटरचा तुकडा टाकून कुकरचं झाकण लावून ठेवू. फक्त 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाला की झाकण उघडा आणि बघा, काय मस्त रंग आलाय. स्मॅशरने भाजी छान घोटून घ्यायची. वरून अजून थोडं बटर आणि कोथिंबीर घातली की भाजी एकदम तयार. दुसरीकडे तव्यावर भरपूर बटर लावून पाव मस्त मऊ आणि गरम भाजून घेऊया. गरमागरम पावभाजी बाउल मध्ये काढून घेऊ. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू टाकूया. त्याचबरोबर बटरचा एक तुकडा. वा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? मग वाट कशी बघताय? आजच घरी बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली होती ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.